म्हणजे या परिस्थितीमध्ये एखादा माणूस ज्याचा स्वतःचा जीव धोक्यात आहे तो काय विचार करेल स्वतःच्या स्वराज्याचा, तो काय त्याच्या बिझनेसचा विचार करेल आणि काय त्याच्या लोकांचा विचार करेल असा प्रश्न पडू शकतो. पण महाराजांनी त्यावेळेला एक सगळ्यात पहिला म्हणजे 3 टप्प्यांवर जे काम केलं त्यातला पहिला टप्पा त्यांनी अवलंबला, तो म्हणजे सर्व्हायव्हल, जगण्याचं प्लॅनिंग. त्यांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं की मला जिवंत या आग्र्यातून बाहेर निघायचंय. विनोद मेस्त्री आज आपल्या सोबत आहेत. विनोद मेस्त्रीजी, तुमचं स्वागत. मित्रांनो, सकाळपासून आपण बघतो की लोक येत आहेत, आपल्याकडे बोलतायत. तुम्हाला पुन्हा एकदा माझी विनंती राहील की तुम्हाला जे काही आवडतंय त्याच्याबद्दल कमेंट करा, तुमचा नंबर द्या. आज अर्थसंख्येच्या व्हिडिओला युट्यूब चॅनल 10 लाख व्ह्यूज आलेले आहेत. त्याबद्दल आम्ही गिव्ह अवे देतो आहोत. तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर माहिती दिली आणि तुमचा नंबर टाकला सोबत तर नक्कीच तुम्हाला काही भेटवस्तू मिळेल किंवा तुम्हाला पुस्तक आमची भेटतील. विनोद मिस्त्री सर, तुम्ही जॉईन झालेला आहात? येस अमित. नमस्कार, आपण स्वागत करूया विनोद मेस्त्री सरांचं. सर, वेळात वेळ काढून तुम्ही आज इथे आलात आणि मला शिवाजी व्हायचंय असं तुम्ही जे लोकांमध्ये प्रेरणा लावलेली आहे आणि गेल्या सातत्याने अनेक वर्ष तुमचे जे कार्यक्रम होतात त्यात प्रेरणा मिळते लोकांना. आणि आमचं सुद्धा हेच उद्दिष्ट आहे की 2020 झालं गेलं, होऊन गेलं. आपण हेलिकॉप्टर पुस्तक लॉन्च करून हा मेसेज दिला की आता गरुड भरारी घ्यायचे, गगन भरारी घ्यायची. पण तुम्ही सातत्याने गेली अनेक वर्ष उद्योजकांना, तरुणांना मार्गदर्शन करताय, त्यांच्यात ते चेतवताय की कशा प्रकारे पुढे गेला पाहिजे. आयुष्यात अडचणी तर सगळ्यांच्याच येतात आणि ह्याचं चांगलं उदाहरण तुम्ही महाराजांच्या ज्या काही आयुष्याचा जो प्रवास आहे तो महाराजांचे स्वराज्य निर्माण केल्यापासून ते 170 वर्ष टिकलं त्याच्याबद्दल ज्या वेळेला तुम्ही सांगता त्यावेळेला त्यातून अजून चांगल्या प्रकारे कळतं की एक छोटासा करोना म्हणजे काहीच नाही, आपल्याला असं जाणवतं. तर काय मार्गदर्शन कराल याच्यावर? अमित, सर्वप्रथम तर अर्थसंकेत, तुम्ही आणि रचना या तिघांचेही मी आभार मानतो की मला ही संधी दिली असं मी म्हणेन. नवीन उद्योजक, नेहमीच नवीन माणसं आपल्याला भेटत असतात आणि आम्ही नेहमीच उत्सुक असतो नवीन लोकांशी संवाद साधण्यासाठी. आणि तो एक प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट केलाय आणि मी सकाळपासून अधूनमधून बघतोय, जेव्हा लॉग इन होतोय तेव्हा अमित इथेच बसलेले आहेत, बरेच नवीन लोक येत आहेत जात आहेत. तर खरंच हे जे डेडिकेशन आहे ना अमित, त्यासाठी खरोखरच हॅट्स ऑफ. आणि ही गोष्ट खरोखर तुम्ही जी काही प्रेरणा यातून क्रिएट करणार आहात ना ती कैक वर्ष यानंतर टिकणार आहेत, कैक दशक, कैक शतक टिकणार आहे. तर जसं तुम्ही म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराज, ऑफकोर्स म्हणजे ते नाव घेतलं तरी सुद्धा म्हणजे अगदी जो मरतोय माणूस त्याच्यामध्ये पण नव्याने जीव निर्माण होईल इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व या मातीला लाभलेलं आहे, या महाराष्ट्राला लाभलंय. आणि त्यांचाच वारसा पुढे घेत अनेक मराठी माणसं, मराठी उद्योजक घडत आलेले आहेत, मराठी नेतृत्व घडत आलेले आहेत आणि तीच पुढे नेण्याचं काम आम्ही इतकी वर्ष करतोय. म्हणजे मला शिवाजी व्हायचंय यामध्ये जो शिवाजी नावाचा एकेरी उल्लेख आहे, बरेच जण त्यावर टीका करतात की तुम्ही शिवाजी हा शब्द कसा वापरू शकता, तुम्ही मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय असं म्हणा किंवा मला शिवराय व्हायचंय असं म्हणा. तर मला त्यावर सांगायचंय, म्हणजे मी तुमच्याच प्रश्नाकडे येतोय, त्यावर मला असं सांगायचंय की आपल्यातल्या कुणाचंही, मी असं म्हणेन, मी अगदी मराठी शुद्ध भाषेत लायकी नाहीये छत्रपती शिवाजी महाराज होण्याची. ती व्यक्ती म्हणजे एक वेगळीच व्यक्ती होती, त्यांच्या नाकाची जरी सर आपल्याला आली तरी आपण इतिहास घडवू शकतो असं मला वाटतं. शिवाजी हे एक व्यक्तिमत्व आहे जे शिवरायांनी अंगीकारलं होतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगीकारलं होतं आणि ते अंगीकारून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक असं काही घडवलं जे आज 350 वर्षानंतरही आपल्यासाठी प्रेरणा आहे. तर मी छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही, पण मी शिवाजी हे व्यक्तिमत्व अंगीकारू शकतो. आणि तीच एक गोष्ट मी, आमची संपूर्ण आयलिट टीम गेली कैक वर्ष करते, म्हणजे गेली 12 वर्ष आम्ही हीच गोष्ट रुजवण्याचा प्रयत्न करतोय. ॲग्नेलो राजेश अथाडे सर अर्थसंकेतच्या प्लॅटफॉर्मवर येऊन गेलेले आहेत आम्ही, खूप मोठी प्रेरणा आणि मी त्यांना गुरु मानतो, म्हणजे अनेक गुरूंपैकी एक मानतो. तर त्यांचं समस्या ते संधी म्हणून एक पुस्तक आहे, त्यामध्ये एक उल्लेख केलेला आहे ज्याचं शब्दांकन करण्याचं भाग्य मला लाभलं मुळात. तर त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे की पुढची येणारी 100 वर्ष ही भारत देशाची आहे. या पुढच्या 100 वर्षामध्ये भारत ही महासत्ता होणार, पण या भारताला महासत्ता करणार कोण? तर ऑब्व्हियसली नेतृत्व घेऊन जे पुढे येणारे तरुण असतील, उद्योजक म्हणून पुढे येणारे जे तरुण असतील, हेच या भारताला महासत्ता बनवू शकतात. आणि आयलिट ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग
ते काम इतकी वर्ष करते. आता राहिला प्रश्न या पॅन्डेमिकचा, आणि जसं तुम्ही म्हणालात की महाराज म्हणजे महाराजांची प्रेरणा घेऊन अनेक गोष्टी मी स्वतः करत असतो. जेव्हा हे पॅन्डेमिक आलं त्यावेळेला मी स्वतःला प्रश्न विचारला की माझ्या जागी जर महाराज असते त्यांनी काय केलं असतं, आणि त्यांनी काय केलं मुळात. तर महाराजांच्या आयुष्यात यापेक्षाही मोठी संकट येऊन गेली. हे सगळ्यात मोठं संकट म्हणायचं तर मग पुरंदरचा तह, ज्यामध्ये आपलं 90% राज्य जे खूप कष्टाने महाराजांनी 23 वर्षात उभं केलं होतं एकाच झटक्यात निघून गेलं. म्हणजे आपण असं समजूया की मी खूप कष्टाने 23 वर्ष एखादा उद्योग उभा करतोय आणि तो उद्योग आता संपलाय, म्हणजे संपल्यात जमा आहे, अशी ती परिस्थिती आहे. जिथे लोकांना वाटते की आता स्वराज्य संपलं, महाराज संपले, आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज कधीच नव्याने वर येऊ शकत नाही किंवा स्वतःचं राज्य उभं करण्याचं स्वप्न पाहू शकत नाही. ही परिस्थिती आत्ताच्या कोरोनामध्ये जे उद्योजक अफेक्टेड आहेत त्यांनी सांगावं की ते या परिस्थितीमधून गेलेले आहेत का, तर नाही. ही परिस्थिती फारच बिकट असताना सुद्धा महाराजांनी काय केलं जे मी या लॉकडाऊन मध्ये वापरलं, आणि ते मला अनेक उद्योजकांना सांगायचं आहे. कारण ही परिस्थिती आज आली उद्या येणार नाहीये का, तर ती येणार आहे. म्हणजे अशी अनेक संकट, अनेक क्रायसिस, 7.5 ज्याला आपण म्हणतो ती येणार आहेत. पण त्याच्यावर मात कशी करायची, तर महाराजांनी आहे ना जगण्यापासून विस्तारण्यापर्यंतचं प्लॅनिंग या काळामध्ये केलेलं आहे. म्हणजे जगण्यापासून विस्तारणं याचं प्लॅनिंग काय असतं, तर बेसिकली जेव्हा महाराज पुरंदरच्या तहामध्ये आपल्याला जे अपयश आलं, त्यानंतर जो काही तह करावा लागला त्यामध्ये आपलं राज्य गेलं, म्हणजे अगदी औरंगजेबाचा मनसबदार म्हणून आपल्याला राहावं लागणार आहे. 35 किल्ले इतक्या मेहनतीने जमवले होते, उभे केले होते. त्या 35 मधले 23 किल्ले एका झटक्यात देऊन टाकावे लागले होते. 12 किल्ले आपल्याकडे होते. ही परिस्थिती, आणि त्यानंतर आग्रा भेट आणि आग्र्यामध्ये कैद होणं, आणि त्यामध्ये ही गोष्ट माहीत असणं की औरंगजेबाने जे आपल्याला कैद केलंय ते सोडायला नाही, तो आपल्या जीवावर उठलाय, तो आपल्याला मारणार आहे. म्हणजे या परिस्थितीमध्ये एखादा माणूस ज्याचा स्वतःचा जीव धोक्यात आहे तो काय विचार करेल स्वतःच्या स्वराज्याचा, तो काय त्याच्या बिझनेसचा विचार करेल आणि काय त्याच्या लोकांचा विचार करेल, असा प्रश्न पडू शकतो. पण महाराजांनी त्यावेळेला एक सगळ्यात पहिला म्हणजे 3 टप्प्यांवर जे काम केलं त्यातला पहिला टप्पा त्यांनी अवलंबला, तो म्हणजे सर्व्हायव्हल, जगण्याचं प्लॅनिंग. त्यांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं की मला जिवंत या आग्र्यातून बाहेर निघायचंय, मला स्वतःचा जीव वाचवायचा आहे, मला या आग्र्यातून बाहेर निघायचं. आणि त्यांनी जीवाचा आटापिटा करून म्हणजे प्रचंड मेहनत घेऊन ऍक्शन ओरिएंटेड वृत्ती दाखवून हार न मानता ते आग्रा कैदेतून निघालेले आहेत. आणि ते कसे निघाले याचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर आहे, तो नक्कीच पाहावा सगळ्यांनी. त्यांनी कशी जिद्द बाळगली, ते तिथून बाहेर आले. आणि जेव्हा ते राजगडावर पोहोचले, स्वराज्यामध्ये आले, त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर जे लोक आपल्याकडे आता आहेत, जी माणसं आपल्याकडे उरलेली आहेत, जेवढं राज्य आपल्याकडे उरलेलं आहे, जी साधन संपत्ती आपल्याकडे उरलेली आहे ती टिकवायची, सर्व्हाइव्ह करणं. या सगळ्याला म्हणजे लोकसमूह जगवा, साधन संपत्ती जगवा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यातला जो निर्धार, आपलं जे धाडस, आपलं जे स्वप्न, जे माझ्या स्वतःमध्ये आणि मी इतरांमध्ये राबवलेलं आहे, इतरांमध्ये मी बिंबवलेलं आहे, ते स्वप्न मला जगवायचंय. तो सर्व्हायव्हलचा प्लॅन महाराजांनी पहिलं केलं. म्हणजे याच आधारावर मी जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा मला एक गोष्ट कळली होती खात्रीदायक सोर्सेस कडून, हे लॉकडाऊन ये लंबा चलने वाला आहे. म्हणजे हा पिक्चर काही एका दिवसात संपणार नाही. म्हणजे गव्हर्नमेंट 10 दिवसात म्हणालं होतं, पण मला असं वाटलेलं की जून जुलै पर्यंत हा लॉकडाऊन जाऊ शकतो. अशा सिच्युएशन मध्ये काय करायचंय, या सिच्युएशन मध्ये जे ग्राहक माझ्याकडे आहेत, जे कस्टमर माझ्याकडे आहेत, त्यांना मला कसं टिकवता येईल, त्यांना कसं जगवता येईल. माझ्याकडे जे आहे आता, जे गेलंय ते गेलं, म्हणजे हे लॉकडाऊन जे माझ्याकडून घेऊन जाणार आहे ते जाणार आहे, पण जे मला टिकवता येईल ते मला टिकवायचंय, जे वाचवता येईल ते मला वाचवायचंय. माझा कस्टमर बेस वाचवायचे आहेत, माझे एम्प्लॉईज मला वाचवायचे आहेत, त्याच्यावर भर देणं होतं. दुसरी गोष्ट, जर मला 3-4 महिने विदाऊट इन्कम जरी काढावे लागले तरी सुद्धा ते 3-4 महिने जगण्यासाठी माझ्याकडे ते सगळे सोर्सेस आहेत का, कोणते खर्च मला कम्प्लिटली बंद करता येतील, कोणते खर्च मला कमी करता येतील, म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही मध्ये कोणते खर्च कम्प्लिटली बंद करायचे आहेत, कोणते खर्च कमी करायचे आहेत, आणि कोणत्या खर्चांना आपल्याला आटोक्यात आणायचंय, यावरचं प्लॅनिंग, सर्व्हायव्हलचं प्लॅनिंग झालं. कळलं की आता 4 महिने आपण विदाऊट इन्कम पण जगू शकतो, कॉन्फिडन्स आला. मग त्यानंतरचा दुसरा टप्पा येतो रिव्हाइव्ह म्हणजे ताकद वाढवणं. तर जसं आहे ना, मगाशीच चॅलेंजेस बद्दल ताई म्हणाल्या, तिरोडकर ताई, की चॅलेंजेस आपल्या एक उद्योजक म्हणून आपल्या उद्योगात आव्हानं येणारच आहेत.
आणि या कोरोनाने, या कोविड-19च्या सिच्युएशनने उद्योगांच्या आयुष्यात प्रचंड चॅलेंजेस आणलेले आहेत. काही उद्योग खूप चांगले चालले, म्हणजे अगदी 10-15% म्हणावे लागतील. 85% जे उद्योग होते त्यांना सफर करावं लागलंय. मग हे चॅलेंजेस जेव्हा येतात, या चॅलेंजेसवर जर आपण बोलत बसलो, कंटिन्युअसली त्यांना दोष देत बसलो, हे का घडलं आणि कुणामुळे घडलं याला जर दोष देत बसलो तर आपण कधीच त्यातून बाहेर येऊ शकणार नाही. करावं काय लागणार की ही जी आता सिच्युएशन निर्माण झाले त्याने माझ्या आयुष्यात काय संकट आले, काय समस्या निर्माण झाल्यात, काय चॅलेंजेस निर्माण झालेत त्याची यादी काढा आणि त्याच्या समोर या प्रत्येक चॅलेंजला टॅकल करण्यासाठी मला कशाची गरज आहे. या चॅलेंज मधून बाहेर काढायला मला एखादा माणूस मदत करू शकतो, मला पैसे लागणार आहेत, मला वेळ लागणार आहे, की मला एखादं कौशल्य माझ्यामध्ये विकसित करायचंय. याचं प्लॅनिंग आम्ही केलं आणि जे महाराजांनी आहे ना 1665 पुरंदरचा तह झालाय, 66 आग्रा कैदेतून ते निघाले, निसटले, तिथून पुढे 70 पर्यंत 5 वर्ष महाराजांनी काय केलंय, त्यांच्या जे चॅलेंजेस निर्माण झाले ना या क्रायसिसमुळे, त्या चॅलेंजेसवर काय सोल्युशन्स असू शकतात, मी कोणती माणसं जोडली तर या चॅलेंजेसवर मला मात करता येईल, मी किती पैसा आणला तर या चॅलेंजेसवर मात करता येईल, किती वेळ लागेल हे सगळं करण्यासाठी आणि कोणत्या स्किल्स मला माझ्यामध्ये डेव्हलप कराव्या लागतील. आणि यावर महाराजांनी त्या पिरियडमध्ये काम केलं. आणि हा जो दुसरा टप्पा आहे ना ह्याला रिवायवल म्हणतात. रिवायवल म्हणजे ताकद वाढवण्याचं प्लॅनिंग, ताकद वाढवणं. मग हे चॅलेंजेस आलेत, हे पुढे येऊ शकतात. आणि सुदैवानं अमित, आम्ही याला खूप आधी पाहिलं होतं. म्हणजे मला असं वाटलेलं की 2023-24 मध्ये लोक ऑनलाईन जातील, ऑनलाईन हा याच्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाहीये, म्हणून गेल्या वर्षीच आम्ही ऑनलाईन गेलो आणि लिटरली आतापर्यंत या ऑनलाईन माध्यमातून 25,000हून अधिक लोकांच्या आयुष्याला स्पर्श केलाय आम्ही. त्यातले 2,000 ते 2,500 पेड स्पर्श केलेला आहे. म्हणजे बाकी चलो फ्री सेशन्स पण घेतले, मोफत पण आयुष्यात योगदान केले लोकांचे, आणि कमी माफक फीज मध्ये आम्ही इतक्या लोकांच्या आयुष्यात केलेलं योगदान म्हणजे विन विन सिच्युएशन होती. म्हणजे आम्ही पैसा कमवला, पण त्याबरोबर लोकांना अनेक नवीन नवीन गोष्टी देऊन, नवीन नवीन कौशल्य देऊन त्यांच्या आयुष्यामध्ये आम्ही सकारात्मक बदल आणू शकलो. हे रिवायवलचं प्लॅनिंग आहे. म्हणजे एकतर पहिलं जगायचं कसं याचं प्लॅन करणं आणि मग रिवाईव्ह करणं. रिवाईव्ह म्हणजे ताकद वाढवणं. महाराजांनी त्या 5 वर्षात काहीही असं मोठं केलेलं दिसत नाही आपण जर इतिहास वाचला तर, पण मग काहीच केलं नाही का त्यांनी, तर त्यांनी ताकद वाढवण्यावर काम केलं. तर ते काम एक उद्योजक म्हणून करायचं असतं आणि ते आम्ही केलं. आणि नंतर येते तिसरी आणि महत्वाचा टप्पा म्हणजे थ्राईव्ह. थ्राईव्ह म्हणजे उत्कर्ष साधणं, भरारी घेणं. मग महाराजांनी 71ला मोहिमा सुरू केल्या आहेत. तर एकच उदाहरण अमित मी देऊ इच्छितो इथे सगळ्या व्ह्युअर्सना, की काय महाराज किती मोठे आहेत, म्हणजे लढायांच्या पलीकडे पण किती मोठे आहेत. त्यांनी 5 वर्ष जे ताकद वाढवण्यावर काम केलंय ना, त्यानंतर त्यांनी काय भरारी घेतले, तर 71ला आपल्याकडे 12 किल्ले होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की 35 मधले 23 किल्ले बादशाहला दिले होते, आपल्याकडे 12 किल्ले उरले होते. आणि 1680ला जेव्हा महाराजांचं निधन झालं तेव्हा स्वराज्यामध्ये 360 किल्ले होते. म्हणजे 10 वर्षामध्ये 348 किल्ले जिंकणं, बांधणं किंवा त्यांचं पुनर्वसन करणं, रिकन्स्ट्रक्शन करणं, मला वाटतं हा त्यावेळेचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे जो महाराजांनी केलेला आहे. याला थ्राईव्ह म्हणजे उत्कर्ष साधणं म्हणतात. जेव्हा तुमची ताकद वाढते तर मग कुठे थांबायचं नाहीये, पराक्रम गाजवायचा आहे, मॅक्झिमम ऍक्शन ओरिएंटेड वृत्ती ठेवायची आहे. कुठे संधी मिळेल त्या संधीचं कसं सोनं करता येईल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि अमित, मला सांगायला आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय की आयलिट ट्रेनिंग्स अँड कन्सल्टिंग अशी भरारी घेण्यासाठी सज्ज झालेलं आहे. या 2021 आणि 22 मध्ये आयलिट ट्रेनिंग्स अँड कन्सल्टिंग हे जसं महाराजांचे 12चे 360 किल्ले होणं होतं ना, तेवढी भरारी घेण्यासाठी सज्ज झाले. आम्ही ताकद वाढवण्यावर काम या गेल्या 8 महिन्यामध्ये केलेलं आहे. या अगदी मार्च एप्रिल मध्ये जगायचं कसं यावर होतं, त्याच्यानंतर ताकद वाढवलेली आहे. आता फक्त पराक्रम गाजवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि ते आम्ही गाजवणार. आणि मी त्याच हाच जो सल्ला आहे तो उद्योजकांना देऊ इच्छितो. सर्वाइव्ह, रिवाईव्ह आणि थ्राईव्ह या 3 गोष्टींचं प्लॅनिंग, या 3 टप्प्यांचं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतं एक उद्योजक म्हणून. पुढे जाऊन असा कोरोनासारखा कोणतंही संकट आलं, तुम्ही त्यावर या 3 टप्प्यांमधून जाऊन नक्कीच मात करू शकता आणि तुमचा उद्योग टिकवू शकता. सो अमित, एकदम अंगावर काटा येईपर्यंत झालं सगळं. पण खरंच शिवाजी महाराज ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ते घडतच. आणि ते व्यक्तिमत्व किंवा ते जे काही घडलं होतं त्यावेळेला, आम्ही सुद्धा ज्या वेळेला किल्ल्यावर जातो, मी अनेक किल्ल्यांवरती गेलेलो, मला सुद्धा आवडतं किल्ल्यांवर जायला.
350 वर्षापूर्वी रायगडावरती जाल, लोहगडावरती जाल, तर त्यावेळेला ना कॉम्प्युटर होते, ना मोबाईल होते, ना रस्ते होते. त्यावेळेला त्यांनी जर इतका मोठा पराक्रम गाजवला, म्हणजे वर्ल्ड रेकॉर्डच्या पलीकडे जर काय असेल तर ते सगळ्या गोष्टी आपण म्हणू शकतो. इतकं दिग्गज व्यक्तिमत्व झालेलं आहे ते. आणि तिथे गेल्यानंतर ते जाणीव झाली तर असं वाटतं इथूनच उडी म्हणून आत्महत्या करावी, आपण काहीच नाही करत होत आयुष्यात. तर ह्या सगळ्या ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे की खरोखर अशी एक व्यक्ती आपल्या या पृथ्वीवरती होऊन गेलेली, म्हणजे त्यांच्यापेक्षा ग्रेट खरंच कोण नाही होऊन गेले. जसं 10 वर्षाचे 350 किल्ले जे निर्माण केले गेले, किंवा त्यांनी जे काही 350 वर्षापूर्वी जे काही काम करून ठेवलेलं आहे, म्हणजे मराठी असण्याचा एक अभिमान जो आहे तो आपल्याला सांगता येईल याच्यातून. तर अशी किल्ल्यांवरती गेल्यावरती किंवा अशा ज्या महाराजांच्या गोष्टींना जवळून गेलं कसं वाटतं? खरंच खूप मस्त वाटतं. म्हणजे एक अमोल कोल्हेंचं खूप सुंदर वाक्य होतं ते, जेव्हा महाराजांचा पुतळा बांधण्याचं निघालं, म्हणजे एवढे करोड पैसे खर्च करायचे तरी पुतळा बांधायचा आहे, त्याच्या मी विरोधात नाहीये, तो बांधावा, मुळात तो इतिहास आणखी दुनियेला कळावा, तो बांधला जाऊ दे. पण त्यांचं म्हणणं असं होतं की एक साताऱ्याचा सामान्य शेतकरी आहे, त्याला जर प्रेरणा घ्यायची असेल तर तो अरबी समुद्रात जाणार का, तो पुतळा बघायला जाणार का, तर त्याला ते शक्य नाहीये. तर त्यापेक्षा तुम्ही इकडच्याच गडकिल्ल्यांचं जर पुनर्वसन केलं, ते किल्ले जसं आपण कोणतंही पुस्तक जी इतिहासातली वाचली, इतिहासातली वर्णनं वाचली, तर तो काय किती भव्य दिव्य इतिहास असू शकतो. से इट इज रायगड, रायगडच्या बद्दल आपण जर विचार केला, रायगडावर जरी तो आता म्हणजे भग्न झालेला आहे, म्हणजे लिटरली इंग्रजांनी महाराजांची प्रेरणा पोहोचू नये म्हणून तोफांनी रायगड उडवलाय पूर्ण, तरी सुद्धा तिथे गेल्यावर एक वेगळी एनर्जी आहे. मला असं वाटतं प्रत्येक उद्योजकाने त्याचा उद्योग जर न्यायचा आहे, म्हणजे मला माझा उद्योग माझ्या पुढच्या कैक पिढ्यांनी पुढे न्यावा असं वाटत असेल, तर रायगडावर जावं आणि रायगडावर ती शपथ घ्यावी. जसं महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, तसं मी शपथ घेतोय, माझा उद्योग मी महाराजांनी जसं स्वराज्य वाढवलं तसाच माझा उद्योग मी वाढवत नेणार. तर त्यांचं म्हणणं असं होतं की तो अरबी समुद्रात माणूस जाऊ शकत नाही, एक सामान्य शेतकरी, पण तुम्ही एखाद्या गड किल्ल्यावर जा, रायगडासारख्या किल्ल्यावर जर गेलो आणि ती माती फक्त आपल्या कपाळावर लावली ना, तर अंगावर शहारे येतील, इतका इतिहास त्या मातीच्या कणाकणामध्ये भरलेला आहे. आणि लिटरली या किल्ल्यांवरचा वेगळा एक्सपिरियन्स असतो. मी म्हणेन की मॅक्झिमम ते ऍटलिस्ट महाराजांचे काही जे महत्वाचे किल्ले जिथे महाराजांचा स्पर्श झालेला आहे, या किल्ल्यांवर नक्कीच प्रत्येकाने जावं. आणि त्याला मग बाकी कोणता, मी असं म्हणेन ना, आणखी 100 पुस्तकं वाचायची गरज नाहीये. महाराजांचं चारित्र्य वाचा, त्यांचा इतिहास अवलंबण्याचा प्रयत्न करा, नक्कीच यश मिळू शकतं. येस अमित. क्या बात आहे. एकदम सोप्या शब्दात सांगितलं की जे गड किल्ले तेच जर जतन केले आणि त्यांना जर पुनर्जीवित केलं आपण, तर खूप फरक पडू शकतो. आणि खरं तर महाराष्ट्राच्या पर्यटनात खूप मोठा फरक पडेल त्याच्याने. खरं तर भारतातलं सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ होऊन जाईल जर हे गड किल्ले डागडुजी करून जर नीट केले तर. येस येस अमित, नक्कीच 100%. जाता जाता काय एक संदेश उद्योजकांना पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी? उद्योजकांना मी हाच संदेश देईन की असं म्हणतात की एव्हरी होल इन द इकॉनॉमी कॅन बी अन एंटरन्स टू द अनदर वर्ल्ड. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये झालेला बोगदा कदाचित नवीन जगाच्या प्रवेशद्वार असू शकतं, नवीन जगाची सुरुवात असू शकतं. आणि कोरोनाच्या या सिच्युएशनने ती एक नवी सुरुवात दिलेली आहे आपल्याला. म्हणजे आता आधी काय घडलं, आधी माझ्याकडे काय होतं, लिव्ह इट. जसं भगवद्गीतेत सांगितलंय, क्या लाया था क्या लेके जाओगे, तुमचंच कर्म आहे, तुम्ही जे कर्म करत जाल तुम्हाला मिळत जाईल. सो ही येणारं जे नवीन जग आहे त्यामध्ये ज्या निर्माण झालेल्या संधी आहेत त्या संधीकडे उद्योजकांनी लक्ष द्यावं. लोकांची आता पुढची येणाऱ्या काळातल्या गरजा काय आहेत, त्या गरजांना जर आपण उद्योगामध्ये कन्वर्ट करू शकलो आणि जर त्या फुलफिल करू शकलो चांगला हेतू ठेवून, म्हणजे अगदी चांगली नियत ठेवून, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. गरज शोधा, येणाऱ्या संधी शोधा, त्या संधीसाठी प्रिपेअर व्हा. आणि असं म्हणतात की वेन प्रिपेरेशन मीट्स अपॉर्च्युनिटी इट क्रिएट्स लक. जेव्हा तयारीची संधीला जोड मिळते ना, त्यावेळेलाच नशीब निर्माण होतं. आणि ते नशीब प्रत्येक उद्योजकाने निर्माण करावं. या कोविड सिच्युएशन मध्ये कदाचित काही जणांचे उद्योग बंद पडले असतील, पण मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे की ही परिस्थिती, कठीण परिस्थिती तुमचा उद्योग संपवू शकते, तुमच्यातला उद्योजक नाही. तुम्ही जो एक्सपिरियन्स तो 2 वर्षाचा असेल किंवा 10 वर्षाचा, एक उद्योजक म्हणून जो अनुभव तुम्ही निर्माण केलाय ना, तो तुमच्या गाठीशी आणि तुम्ही पुन्हा नव्याने तुमचं साम्राज्य उभं करू शकता. हाच एक संदेश मी सगळ्यांना देईन. आणि अमित, थँक्यू सो मच पुन्हा एकदा ही अपॉर्च्युनिटी, ही संधी मला दिली या नवीन उद्योजकांशी
संवाद साधण्याची. आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे खूप खूप कौतुक. अर्थसंकेतला येणाऱ्या सर्व उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जिथे गरज पडेल तिथे मी नक्कीच असेन. अमित, थँक्यू सो मच. खूपच छान सांगितलं की उद्योग तुमचा जरी संपला असेल तरी तुमच्यातला उद्योजक संपणार नाहीये. आणि आमचं हेच उद्दिष्ट आहे सांगण्याचं. गेले 8 तास हा जो कार्यक्रम करतो आम्ही, तर आम्हाला हेच सांगायचं की झालं जे आपल्या हातात नव्हतं ते गेलं आपल्या हातातून. आता आपल्या हातात उद्या आहे, पुढचं आयुष्य आहे. तर तुमच्यातला उद्योग जरी तुमचा कमी झाला असेल किंवा संपला असेल, पण तुमच्यातला उद्योजक जिवंत आहे आणि त्याला पुन्हा प्रेरणा मिळण्याची आवश्यकता आहे. त्याच्यातली आग पुन्हा जागृत करण्याची आवश्यकता आहे. आणि ह्याच नोटवरती आपण पुढे जायचंय की आपल्याला आयुष्यात भरपूर काही करायचंय. आज अख्खा महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणाहून उद्योजकांना मदत करण्यासाठी लोक तयार आहेत, संस्था तयार आहेत. सकाळपासून आपण बघितलं, युएम असो, डिक्की असो, टिसा असो, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असो, विनोद मेत्री सारखे आपले मेंटर असतील, सगळे लोक तुम्हाला मदत करायला तयार आहेत. फक्त आता तुम्हाला ठरवायचंय की मला पुढे जायचंय, मी आता थांबणार नाही. विनोदजी, खूप खूप आभार आपले. यस, धन्यवाद अमित, थँक्यू सो मच.